नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. आणि माझे हे जे काही एफर्ट्स आहेत, जे काही मी घेते, हे जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक जरूर करा माझ्या मोटिवेशनसाठी. तर पाहूयात आपण 6 जानेवारी 2026चे करंट अफेअर्स, चालू घडामोडी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला, अमेरिकेने सुरू केलेल्या पॅक्स सिलिका उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए, जागतिक व्यापार सुलभ करणे, बी, चीन विरोधी लष्करी आघाडी तयार करणे, सी, खनिजे, ऊर्जा, सेमीकंडक्टर व AI पुरवठा साखळी सुरक्षित करणे, आणि डी, विकसनशील देशांना आर्थिक मदत करणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, खनिजे, ऊर्जा, सेमीकंडक्टर व AI पुरवठा साखळी सुरक्षित करणे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पॅक्स सिलिका ही ट्रम्प यांची बहुपक्षीय पण पूर्णपणे व्यवहाराधारित म्हणजे ट्रान्झॅक्शनल आघाडी आहे. भारत R&D वर फक्त 0.6 ते 0.7% GDP खर्च करतो. त्यामुळे जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये भारत मागे आहे. भारत लिथियम, तांबे, सोने यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांसाठी मोठ्या प्रमाणावरती आयातीवरती अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते म्हणजे भारत या देशांमध्ये नाही आहे, भारत यामधून बाहेर आहे. आणि पॅक्स सिलिकाचे सदस्य देश महत्त्वाचे कोणते आहेत तर ते आहेत अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, UK, नेदरलँड्स आणि इस्रायल, UAE आणि ऑस्ट्रेलिया. मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा होता की हा एक क्वेश्चन आहे आणि त्याचे आन्सर्स आहेत किंवा MCQ हा रेडी झाला, पण हे जे काही राईट साईडला पॉईंट्स आहेत ना, ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा मुलांनो. बिकॉज ऑफ एक वेळेस काय होईल की याच्यावरून प्रश्न नाही तयार होणार, पण हे जे पॉईंट्स मी देते ना इथे, शॉर्टली का होईना मी महत्त्वाचे पॉईंट्स देण्याचा प्रयत्न करते, त्यातून एखादा क्वेश्चन तयार होऊ शकतो. त्यामुळे इथे दुर्लक्ष करू नका. हे जे पॉईंट आहेत ना राईट साईडचे, ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा, ही रिक्वेस्ट आहे. आणि लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, दुसरा प्रश्न. 2024च्या पूर नुकसान अभ्यासातून पुढे आलेली असेसमेंट बेस्ड व्हल्नरेबिलिटी पॅराडॉक्स ही संकल्पना काय दर्शवते? तर त्याचे ऑप्शन आहेत: ए, जास्त नुकसान म्हणजे जास्त असुरक्षितता, बी आहे गरीब कुटुंबांचे नुकसान कमी दिसते पण असुरक्षितता जास्त असते, सी, शहरी भाग अधिक सुरक्षित असतो, आणि डी, तटबंध पूर पूर्णपणे रोखतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गरीब कुटुंबांचे नुकसान कमी दिसते पण असुरक्षितता जास्त असते. 2024मधील उत्तर बिहारातील पूर हा अपवाद नसून वारंवार होणाऱ्या पूरचक्राचा भाग होता. घरगुती पातळीवरील अभ्यासाने नुकसानाचे स्वरूप, प्रकार व सामाजिक असमानता स्पष्ट केलेली आहे. पूर शासन व्यवस्थेने पाण्याचे नव्हे तर असुरक्षिततेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3. अमृत 2.0 योजनेबाबत म्हणजे हा जो काही लेख होता, या लेखात कोणते प्रमुख मर्यादा अधोरेखित करण्यात आली आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए, ग्रामीण भागामध्ये अतिलक्ष, बी, केवळ पाणी स्रोत संवर्धनावरती भर, सी, पायाभूत सुविधा उभारणीवरती भर पण नळापर्यंत सुरक्षिततेवरती कमी लक्ष, आणि डी, खाजगी क्षेत्रात अति सहभाग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पायाभूत सुविधा उभारणीवरती भर पण नळपर्यंत सुरक्षिततेवरती कमी लक्ष. तर याचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत: भारतामध्ये दरवर्षी सुमारे 2 लाख लोक असुरक्षित पिण्याच्या पाण्यामुळे मृत्युमुखी पडतात. भारत जलगुणवत्ता निर्देशांकामध्ये 122 देशांपैकी 120व्या क्रमांकावरती आहे. आणि अमृत 2.0 मध्ये पाणी उपलब्धतावरती भर देण्यात आलेला आहे, पण नळापर्यंत सुरक्षिततावर अपुरा भर आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी हा कल्याणकारी उपाय नसून संविधानातील जीवनाच्या हक्काशी निगडित अधिकार आहे,
असं देखील या लेखात होते. पुढील प्रश्न क्रमांक 4. 100% FDI नंतर IRDAIच्या अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय आहे ए. IRDAIचे दंडात्मक अधिकार कमी करण्यात आले. बी. चुकीच्या नफ्याच्या जप्तीसाठी कोणताही अधिकार नाही. सी. दंडाची कमाल मर्यादा 1 कोटींवरून 10 कोटींपर्यंत करण्यात आली. आणि डी. IRDAI केवळ सल्लागार भूमिका बजावते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दंडाची कमाल मर्यादा 1 कोटींवरून 10 कोटींपर्यंत करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2025च्या दुरुस्तीनंतर भारताने विमा क्षेत्रामध्ये 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ला परवानगी दिलेली आहे आणि भारतीय विमा क्षेत्रातील मुख्य अडथळा नियमन नव्हे तर दीर्घकालीन भांडवलाचा अभाव आहे आणि 100% FDI मुळे भांडवल, तांत्रिक कौशल्य व उत्पादन नवकल्पना वाढण्याची अपेक्षा आहे. विमा क्षेत्रातील उदारीकरण यशस्वी होण्यासाठी मजबूत नियामक देखरेख यामध्ये आवश्यक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. युरोपियन युनियनने लागू केलेले कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणजे CBAM ही व्यवस्था कशासाठी आहे? तर त्याचे पर्याय आहेत ए. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी. बी. आयातीत कार्बन उत्सर्जनावरती भर करण्यासाठी. सी. कृषी उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी. आणि डी. विकसनशील देशांना सूट देण्यासाठी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आयातीतील कार्बन उत्सर्जनावरती कर आकारण्यासाठी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. CBAM ही जगातील पहिली कार्बन बॉर्डर टॅक्स प्रणाली आहे. CBAM अंतर्गत आयातीत वस्तूंमधील अंतर्गत कार्बन उत्सर्जनावरती कर आकारला जातो. हा महत्त्वाचा पॉईंट्स आहे आणि हा देखील. आणि CBAM मुळे भारतासारख्या देशांच्या EUकडे होणाऱ्या निर्यातीवरती अतिरिक्त खर्च येऊ शकतो. आणि CBAMचा उद्देश कार्बन लिकेज रोखून जागतिक स्तरावरती स्वच्छ उत्पादनास चालना देणे हा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. जस्टिस मिशन 2025 ही लष्करी सराव मोहीम कोणत्या देशाने आणि कोणत्या क्षेत्रीय कमांडद्वारे राबविली? पर्याय आहेत ए. रशिया, वेस्टर्न मिलिटरी डिस्ट्रिक्ट. बी. चीन आणि ईस्टर्न थिएटर कमांड. सी आहे उत्तर कोरिया आणि स्ट्रॅटेजिक फोर्स. आणि डी आहे अमेरिका इंडो पॅसिफिक कमांड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आहे याचं उत्तर. एक मिनिट. चीन ईस्टर्न थिएटर कमांड हे याचं उत्तर असणार आहे. त्याचे मुख्य पॉईंट्स पहा. जस्टिस मिशन 2025 हे चीनचे तैवानभोवती संयुक्त लष्करी क्षमता तपासणारे सराव अभियान होते. तैवान स्ट्रेटमधील मेडियन लाईन ओलांडणे हे तणाव वाढवणारे पाऊल मानले जाते, म्हणजे हे रिझन आहे. आणि अनेक पाश्चिमात्य देशांनी तैवानच्या स्थितीत बळजबरीने बदलास विरोध दर्शविला आहे. आणि तैवान प्रश्न हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वाचा भूराजकीय म्हणजे जिओपॉलिटिकल तणावबिंदू आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. भारतीय हवाई दलाचे IAF चे नवीन व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ VCAS म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय आहेत ए. एअर मार्शल तेजिंदर सिंग. बी आहे एअर मार्शल सिथेपल्ली श्रीनिवास. सी आहेत एअर मार्शल नागेश कपूर. आणि डी आहे एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी. पर्याय आहे याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. एअर मार्शल नागेश कपूर. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. AAF मध्ये एकूण 7 ऑपरेशनल कमांड्स असून AOC इन सी हे त्या कमांडचे प्रमुख असतात. एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी साऊथ वेस्टर्न एअर कमांडचे ACO इन सी म्हणून पदभार स्वीकारला आहे. एअर मार्शल सिथेपल्ली श्रीनिवास यांनी ट्रेनिंग कमांडचे AOC इन सी म्हणून पदभार स्वीकारला आहे. आणि IAF मधील उच्चस्तरीय नियुक्त्या
या नेतृत्व सातत्य आणि ऑपरेशनल तयारी दर्शवितात. पुढील प्रश्न क्रमांक 8. 2021 मधील लष्करी उठावानंतर गिनी देशांचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? पर्याय आहेत: ए. अल्फा कोंदे, बी आहे सेलू दालेन डायलो, सी आहे मामाडी डौबुया आणि डी आहे येरो बाल्दे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मामाडी डौबुया. ठीक आहे. मामाडी यांनी 2025 मध्ये गिनीचे राष्ट्रपतीपद 86.72% मतांसह जिंकले. गिनीतील ही पहिली निवडणूक 2021च्या लष्करी उठावानंतर पार पडली आहे आणि गिनी हा जगातील सर्वात मोठा बॉक्साईट साठ्यांपैकी एक असलेला देश आहे. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये खनिज राष्ट्रवादामुळे लष्करी सरावांना पाठिंबा मिळत आहे. याचे महत्त्वाचे पॉईंट्स होते. प्रश्न क्रमांक 9. 2026च्या G7 शिखर परिषद G7 समिट कुठे आयोजित केले जाणार आहे? तर याचे पर्याय आहेत: ए. कॉनानास्किस कॅनडा, बी आहे टोकियो जपान, सी आहे एव्हिरियो फ्रान्स, डी आहे रोम इटली. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एव्हिरियो फ्रान्स. 2026ची G7 शिखर परिषद 14 ते 16 जून 2026 दरम्यान फ्रान्समधील एव्हिरियो येथे आयोजित केली जाणार आहे. G7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे 7 विकसित देश आहेत. G7 हे जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 10% असूनही जागतिक GDPच्या सुमारे 40 ते 45% प्रतिनिधित्व करतात आणि 7 शिखर परिषदेचा G7 शिखर परिषदेचा मुख्य उद्देश आहे जागतिक आर्थिक स्थैर्य, हवामान बदल, सुरक्षा व आरोग्यविषयक धोरणांवरती समन्वय साधणे. पुढील प्रश्न क्रमांक 10. मोलिपोनी कल्चर या संज्ञेचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? तर त्याचा पर्याय आहेत: ए. रेशीम कीटक पालन, बी आहे डंक असलेल्या मधमाशांचे व्यावसायिक पालन, सी आहे डंक नसलेल्या मधमाशांचे पारंपरिक पालन आणि डी आहे कीटकनाशकांचा वापर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डंक नसलेल्या मधमाशांचे पारंपरिक पालन. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पेरूच्या साटिपो नगरपालिकेने ॲमेझॉनियन स्टिंगलेस बीजचा कायदेशीर हक्क घेऊन कीटक अधिकारांची जागतिक पातळीवरील पहिली मान्यता दिलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट्स आहे. ॲमेझॉनियन स्टिंगलेस बीज या पृथ्वीवरील सर्वात जुन्या मधमाशी प्रजातींपैकी एक असून त्या ॲमेझॉन जंगलातील सुमारे 80% वनस्पतींचे परागीकरण करतात आणि या मधमाशांना अस्तित्व, प्रदूषणमुक्त अनिवास व कायदेशीर प्रतिनिधित्व असे हक्क देणारी ही घोषणा राईट्स ऑफ नेचर संकल्पनेवरती आधारित आहे. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. बल्गेरिया कोणत्या तारखेपासून युरोझोनचा 21वा सदस्य देश बनला? तर याचे पर्याय आहेत: ए. 1 जानेवारी 1999, बी 1 जानेवारी 2007, सी आहे 1 जानेवारी 2025 आणि डी आहे 1 जानेवारी 2026. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1 जानेवारी 2026 पासून. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 1 जानेवारी 2026 रोजी बल्गेरिया अधिकृतपणे युरोझोनचा 21वा सदस्य देश बनला. जानेवारी 2026 मध्ये युरो आणि बल्गेरियन लेव हे दोन्ही चलन एकत्र प्रचलनात राहतील आणि बल्गेरिया 2007 मध्ये युरोपियन युनियनमध्ये सामील झाल्यापासून युरोझोनमध्ये प्रवेश हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट होते आणि युरोझोनची स्थापना 1 जानेवारी 1999 रोजी 11 देशांसह करण्यात आली होती. पुढील प्रश्न क्रमांक 12 आणि आजच्या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. RBIच्या फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट म्हणजे FSR नुसार सप्टेंबर 2025 अखेरीस भारतीय बँकेला सकल म्हणजे NPA ग्रॉस NPA दर किती होता? तर त्याचे पर्याय आहेत: ए. 4.2, बी आहे 3.2, सी आहे 2.1 आणि डी आहे 1.5. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, 2.1. महत्त्वाचे पॉईंट्स पहा.
RBIनुसार जागतिक मंदी किंवा भू-राजकीय धक्क्यांमुळे ग्रॉस NPA दर 4.2 पर्यंत वाढू शकतो. असुरक्षित कर्जवाढ म्हणजे अनसिक्युअर्ड लेंडिंग आणि डिजिटल कर्ज पुरवठा हे भविष्यातील मोठे देशांतर्गत धोके मानले जात आहेत आणि RBIने स्टेबल कॉइन्समुळे उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या मौद्रिक सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा दिलेला आहे. तर आजचे जे आपले 12 क्वेश्चन्स आहेत ते पाहून झालेले आहेत. 6 जानेवारी 2026 आपण शेवटपर्यंत लेक्चर पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.